खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. पवार साहेबांना ही टीव्हीद्वारे ज्यावेळेस बातमी कळवली, पवार साहेबांनी सांगितलं नाही, हा शिक्षक आपला सर्वांचा महत्वाचा घटक आहे आणि त्या शिक्षकांच्या पाठीशी, त्या शिक्षकांच्या खांद्याला खांद्या लावून आपण उभं राहणं गरजेचं आहे. काल रोहित दादा या ठिकाणी आले, आदरणीय ताई सुद्धा या ठिकाणी आलेले आहे. त्यामुळे निश्चित पवार साहेब जेव्हा या ठिकाणी तुमच्या पाठीशी उभे आहेत तर तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही, या ठिकाणी खात्री देतो. आणि सर्व शिक्षकांच्या आम्ही पाठीशी नाही, आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहे हेच या ठिकाणी आश्वासित करतो. थांबतो. रामकृष्ण आहे. साहेब, महाराष्ट्राची एक शोकांतिका आहे. महाराष्ट्रामध्ये 14 ऑक्टोबर 2024ला एक शासनादेश काढला जातो. त्यानंतर 3 अधिवेशनं होतात आणि निधीची तरतूद होत नाही. आणि ती निधीची तरतूद फक्त आणि फक्त तुमच्याच शब्दामुळे होणार आहे याची आम्हाला खात्री आहे. साहेब, आमच्या या सर्व बांधवांना आपण संबोधित करावं एवढीच विनंती करतो. गेल्या काही दिवसापासून न्यायवादीसाठी दुसऱ्या तुम्हाला संघर्ष करण्याची आज वेळ आलेली. शासकीय कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी ही महाराष्ट्राच्या प्रशासनाचे अत्यंत महत्वाचे घटक आहेत. त्यांना सन्मानाने जगण्याची भूमिका ही राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. आणि ती घेतल्याच्या नंतर समाजाची सेवेची जबाबदारी आहे. शिक्षकांच्या माध्यमातून ज्ञानदानाचे असेल, शासकीय ऑफिसमध्ये काम करणारा चतुर्थ किंवा तृतीय श्रेणीचा कर्मचारी असेल, त्याच्यामार्फत प्रशासकीय सेवेचं काम असेल, जे काम त्यांच्याकडे येतं त्या कामातून जनतेला, विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना सन्मानजनक वागणूक आणि आधार ही देण्याची जबाबदारी तुम्हा घटकांची आहे. आणि ज्यावेळी तुमच्या जबाबदारी आहे त्यावेळी राज्यकर्त्यांची ही जबाबदारी आहे की राज्याच्या प्रशासनामध्ये असे शैक्षणिक क्षेत्र असो, प्रशासकीय क्षेत्र असो, तिथे जर असतो त्याला सन्मानानं जगण्याची संधी ही त्यांनी द्यायलाच पाहिजे. आणि हा दृष्टिकोन आम्ही लोकांनी नेहमी स्वीकारला. तुम्हाला लोकांना माहीत असेल पण एकदा 1980-81च्या साली असंच कर्मचाऱ्यांनी, शिक्षकांनी शिक्षकेतरांनी महाराष्ट्रात एक आंदोलन केलं. वेळेस असे आंदोलन चाललं. त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी त्यांच्याकडं लगेची भूमिका घेतली. मागणी काय होती? मागणी ही होती की केंद्र सरकार जे देतं ते महाराष्ट्राने द्यावं. आणि ती मागणी काही मान्य झाली नाही. सुदैवानं राज्य चालवण्याची जबाबदारी माझ्याकडे आली आणि मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतला की जे केंद्र सरकार देईल ते महाराष्ट्र सरकार देईल. ते आज अखेर पाळले गेलेले आहे. आता हा धोरणाचा भाग ज्या राज्यांनी स्वीकारला आणि राबवला, आज त्याच राज्यामध्ये मला समजत नाही की तफा अनुदान ही काही भानगड आहे. तुम्ही
वेतन द्यायचं, कष्टाची किंमत द्यायची, तर संस्था संस्थांनी का आणि तीच संस्थांनी द्यायची, ती मान्य केल्याच्या नंतर त्या संबंधीचे आदेश हे काढायचे आणि तरतूद करायची. तरतूद न करता आदेश याचा अर्थ तो कागद कशाच्या फिरकीत टाकला जायचा. आणि म्हणून राज्याची जबाबदारी आहे जे द्यायचं आणि देणं गरजेचं आणि योग्य हे फटक्याच्या नंतर त्या संबंधीची पूर्ण तरतूद करून याबद्दल लोकांना न्याय देण्याची जबाबदारी सरकारला टाळता येणार नाही. आणि आज तुम्ही गेले काही दिवसापासून यासाठी संघर्ष करताय. राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे की शिक्षक नवीन पिढी घडवणारा घटक आज पावसामध्ये चिखलामध्ये तिथं बसतो आणि ती वेळ त्याच्या येते हे महाराष्ट्राला सोडवणारं नाही. आम्हाला आज राज्य त्यांच्या हातामध्ये आणि काल मला रेही साहेबांच्याकडनं समजलं इथे राज्याचे मंत्री येत आहेत. मला असं वाटतं की मंत्री येत आहेत ठीक आहे, त्याच्याकडचे प्रश्न सोडवतील, पण प्रश्न अद्याप सुटलेला नाही. याचा अर्थ हा की आता राज्य सरकारला स्पष्ट सांगावं लागेल की वाटीत कुणाच्याही बाबतीत कोणाशी काही तक्रार असेल तर त्याच्या खोऱ्याशी जाऊ इच्छित नाही, पण ज्ञानदानाची जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि उद्याची महाराष्ट्राची पिढी ही तयार करण्याची नैतिक जबाबदारी यांनी अंतःकरणापासून स्वीकारलेली आहे. त्यांना संघर्ष करायची वेळ घेऊन येऊ नका. लवकरात लवकर जे 24 ऑक्टोबरचा जी काही तुम्ही अर्ज काढली ती फोकावर अर्ज ठेवू नका. त्यासाठी काय 1000-1200 कोटी लागतील, मला आकडा नक्की माहिती नाही, 1100. त्याची तरतूद करा, त्याचे द्यायला सुरुवात करा आणि या राज्यामध्ये शिक्षकाचा सन्मानच होतो या प्रकारचा इतिहास घडला. हा आग्रह आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगू. मला असं वाटतं की हा तुम्हा सगळ्यांचा आग्रह अयोग्य आग्रह असल्यामुळे त्यांना याबद्दलचा निर्णय घ्यावा लागेल आणि त्या संबंधाची अभिवृत्ता मी आणि आमच्या सगळ्या सहकार्यांनी त्या ठिकाणी घेतली जाईल. ज्यावेळेला तुमच्याकडे यायचा निर्णय झाला मला सूचना आली, दिनेश लंके माझ्याकडे आले होते. म्हणजे काय कळलं ते सांगितलं किंवा माझा पारनेर तालुका, माझा मतदारसंघ, पारनेरचं वैशिष्ट्य हे की शिक्षकांची संख्या जास्त आहे. काही गावं असे असतात की तिथे शिक्षक जास्त असतात आणि त्यांनी सांगितलं की शिक्षक आज उन्हाळ्याचा पावसाचा विचार न करता संघर्षाला बसला असते तर त्या ठिकाणी आपण गेलंच पाहिजे. मी नवी जाणार आहे ते सांगितलं की मी येतो आणि त्यासाठी जे जे काही करायचं असेल त्याच्यात तुम्हाला लोकांच्या खांद्याला खांदा घालून मी या ठिकाणी सहकार्य करायला तयार आहे. ही भूमिका त्यांनी केली, त्याचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपण अपेक्षा करूया की लवकरात लवकर आज उद्या या संबंधीची तरतूद ही करून आज बैठकीत निर्णय झाल्याच्या नंतर गिरात करायला अर्थ खात्याकडे जावं लागतं, सामान्य प्रशासनाकडे जावं लागतं. त्याच्यासाठी सगळं गेला तो आणखी 1 दिवसापेक्षा जास्त नाही. या 1 दिवसाच्या आत यासाठी मी हा शब्द त्या ठिकाणी वापरला. तुम्ही काही चिंता करू नका. प्रशासनाचं मला थोडं समजतं. आज महाराष्ट्राची विधानसभा
महाराष्ट्राची विधान परिषद, देशाची लोकसभा, देशाची राज्यसभा या सगळ्या संस्थेमध्ये गेली 56 वर्ष मी सतत आहे. त्यामुळे या प्रशासनाच्या संबंधी तुम्ही काही चिंता करू नका. कसा निर्णय घ्यायचा असतो, कशी तरतूद आणायची आणि तुम्हाला ती कशी द्यायची असते ते मला तुम्ही शिकवायची गरज नाही. सरकार करेल यासाठी आमचा आग्रह नाही. एवढे सांगतो आणि आपली लागेल. धन्यवाद पवार साहेब. सगळ्या शिक्षकांनी कोणतीही काळजी करू नका. आता बाण तीरातून सुटलेला आहे. डायरेक्ट विधानभवनात जाऊन लागणार आहे. आणि पवार साहेब आम्हाला पूर्ण विश्वास आहे की काही होऊ दे, परंतु इथनं घेतल्याशिवाय साहेब आम्ही उठणार नाही. आणि तुम्ही निश्चित तुमचा निरोप वरती पोहोचेल लगेच. कुठेही संकट येईल, परंतु जो पण निर्णय होत नाही तिथं एकही आमच्या बांधव शिक्षक बंधू भगिनी जागच्या हलणार नाही. कितीही संकट येईल. आपण आलात आणि इथं रात्री साहेब, रात्री सगळ्या आमच्या महिला भगिनी याच ठिकाणी झोपलेल्या होत्या. दादा पण होते. दादा जवळजवळ 2 वाजेपर्यंत झोपले नाहीत. 2 वाजता झोपले आणि परत 4ला आवरून परत इथे येऊन बसले. म्हणजे काम कसं करायचं असतं हे दादांनी शिकवलंय. आणि निश्चित आम्हाला ठाम विश्वास आहे की आज तुम्ही आलात आणि आपल्या माध्यमातून आम्हाला हे यश मिळणार याची 100% खात्री आहे. साहेब तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल मी संपूर्ण महाराष्ट्रातील गडचिरोलीपासून ते कोकणापर्यंत, चांद्यापासून बांद्यापर्यंत आलेले जे शिक्षक आहेत या सगळ्या शिक्षक बंधू भगिनींच्या वतीनं आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.